T&R मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी गणित या विषयावरील व्हिडिओ सादर करत आहोत. त्यामध्ये आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश अपूर्णांकाची बेरीज हे बघितलेले आहे आणि आज आपण संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कसं दाखवायचं ते बघणार आहोत. आपण एक संख्या रेषा काढलेली आहे आणि ह्या संख्या रेषेचे किती 10 भाग केलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आणि ह्या समोरचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. प्रत्येक एककाचे किती भाग केलेले आहेत? 10. तर आपल्याला संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक कसं दाखवायचं ते बघू. आता उदाहरणार्थ बघा, 0.8 हे संख्यारेषेवर कुठे येईल? आता आपण बघितलेलं आहे की शून्याच्या नंतर किती आहे? 8. शून्य दशांश शून्याच्या शून्य आणि दशांश नंतर किती भाग आहे? 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. इथं काय येईल? 0.8. आता दुसरं उदाहरण बघू. 0.20 हा अपूर्णांक संख्यारेषेवर कुठे येईल? आता बघू. 1 शून्यापासून मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. कुठे येईल? 20. 0.20. आता 0.20 आपण तर खाली 2 लिहिलेले, ते कसं येईल बघा. आता 0.20 बरोबर यालाच आपल्याला दुसऱ्या भाषेमध्ये लिहिता येते की 20/10. आता यांचा भाग द्या. 0 गेला, हे 0 गेला. 1, 2, 2 बरोबर किती आले? 2. म्हणूनच आपण 0.20ला 2 सुद्धा लिहू शकतो. आता दुसरं उदाहरण बघा. 4.2. 4.2 हे कसं संख्या रेषेवर दाखवायचं? आता 4 एकक कुठे? 4 दशांश नंतर किती भाग आहेत? 2. तर आता 4 एकक कुठे आहे? 4 हे पूर्णांक आहे. तर आता 4 नंतर किती भाग आहेत? 2. 4 नंतर किती भाग आहे? 2. 1 आणि 2. इथं काय येईल? 4.2. इथे येईल 4.2. दुसरं उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो. आता संख्या रेषेवर आपल्याला 5.3 दाखवायचं आहे. 5.3 दाखवायचं असताना कुठं बघायचं आहे? पूर्णांक किती आहे? किती एकक आहे? 5. हे 5. संख्या रेषेवर कुठं आहे? 5. आणि 5 दशांश नंतर किती भाग आहे? 3. आता 5 नंतर किती भाग आपल्याला संख्या रेषेवर जावं लागेल? 3. 1, 2 आणि 3. इथं काय येईल? 5.3. दुसरं एक उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो. 0.12. आता 0.12 हे कुठे येईल? आता 0 हे काय? पूर्ण संख्या आहे किंवा पूर्णांक संख्या आहे. तर आता 0 पासून आपल्याला किती भाग मोजायचे? 12. तर मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1 पर्यंत आपण एका एकाचे किती भाग गेलेले? 10. 1 पर्यंत किती येईल? 10. 11 आणि 12. इथं काय येईल? 0.12. इथे किती आहे? 0.12. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला 5.3 हे आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं आहे. किती? 5.3. आता 5.3 कुठे येईल संख्या रेषेवर बघा. आता 5 एकक कुठे आहे? इथं. आणि 5 ही काय? पूर्ण संख्या आहे आणि 5 नंतर किती भाग आहे? 3. 1, 2, 3. इथं काय येईल? 5.3. आता दुसरं उदाहरण बघू. 1.9 हे संख्या रेषेवर दशांश अपूर्णांक कुठे येईल? 1.9. आता बघा, 1.9 हा एकक कुठं आहे? इथं. आणि 1 नंतर दशांश नंतर किती भाग आहेत? 9. मग 9 भाग बघायचे आहेत. 1 दशांश नंतर 9 भाग.
किती 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इथे काय येईल 1.9. आता विद्यार्थी मित्रांनो दुसरं एक उदाहरण बघू. 3.9 हे दशांश अपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवर कुठं दाखवता येईल. आता 3.9. आता पूर्णांक किती आहे 3 आहे आणि दशांश नंतर किती भाग आहे 9. तर आता पूर्णांक किती आहे 3. याच्यानंतर किती भाग आहेत 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इथं काय येईल 3.9. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर आता व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. आता व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना एक नियम लक्षात ठेवा, नाही ठेवलं तरी सर्वांनी लक्षात राहून जाईल. जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील तर उजवीकडून शून्याच्या संख्येइतके अंक सोडून त्याआधी दशांश चिन्ह लिहावे लागते. तर आता उदाहरण बघू. आता हे 723/10 हे काय आहे व्यवहारी अपूर्णांक आहे. याचं आपल्याला काय करायचं आहे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. आता अंशातली संख्या किती आहे 723 आपण जशाला तसं लिहून घेऊ. 723 लिहून घेतले आणि छेदस्थानी एक वर किती शून्य आहे 1. तर आपल्याला उजवीकडून किती अंकाच्या आधी दशांश द्यावं लागेल उजवीकडून. शून्यावर 1 वर किती शून्य आहे 1. तर उजवीकडून आपल्याला किती अंका आधी दशांश द्यावं लागेल 1. तर 1 किती अंक आहे 1. इथं आपल्याला दशांश देता येईल. आता दुसरं उदाहरण बघा. 51,250/100. आता याच्यामध्ये आपण काय करायचं अंशाच्या ठिकाणी जी संख्या आहे ती संख्या लिहून घेऊ. 51,250. तर आता आपल्याला 1 वर किती शून्य आहे छेदस्थानी 2. तर आपण उजवीकडून काय करायचं 2 अंक सोडून त्याआधी दशांश चिन्ह द्यायचं. आता 1 वर किती शून्य आहे 2. तर आता 2 अंक सोडायचे कोणकोणते 0 5 हे 2 अंक सोडले आणि त्या 2 अंकाआधी आपण काय दशांश द्यायचं. हे झालं व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतरण. आता दुसरा उदाहरण एक बघू विद्यार्थी मित्रांनो. आता 51,138/1000. आता याचं या व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. आता बघा 5,138 संख्या जशा अंशातील जी संख्या आहे ती जशाल तसं लिहून घेऊ 5,138. आता 1 वर किती शून्य आहेत 1 वर 1 2 आणि 3 शून्य आहे. तर आपल्याला काय करायचं उजवीकडून किती अंकाच्या आधी दशांश द्यायचे 3. मोजू 1 2 आणि 3. कुठे येईल दशांश इथं. 1 वर किती शून्य आहे 3. म्हणून आपण उजवीकडून किती संख्याच्या आधी दशांश दिला 3. 5,138. दुसरा उदाहरण बघू. आता अंशातील संख्या जशाला तसं लिहून घ्यायचे किती 264. आणि छेदामध्ये 1 वर किती शून्य आहेत छेदामध्ये 1. तर आपल्याला काय करायचं उजवीकडून एक अंक आधी दशांश द्यायचं. उजवीकडून मोजायचं 1 याच्या आधी दशांश द्यायचं. तर उत्तर किती आहे 26.4. हे काय झालं जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील तर आता आपण काय बघू अंशस्थानातील छेदस्थान. विद्यार्थी मित्रांनो आता आपण अंशस्थानी छेदस्थानातील शून्य इतकेच अंक असतील तर अंशस्थानाच्या संख्येच्या आधी दशांश चिन्ह देऊन पूर्णांकाच्या जागी शून्य लिहावे. आता आपल्याला काय करायचं अंशस्थानी किती आहे
7 एकच अंक आहे. अंशस्थानी किती आहे? 7 एकच. अंशस्थानी किती आहे? 1 अंक आहे आणि छेदस्थानी छेदस्थानातील शून्य इतकेच आहे. छेदस्थानी शून्य किती आहे? 1. 7/10. तर आपल्याला काय करायचं? अंशस्थानातील संख्या ज्या आहेत ते संख्या लिहायच्या आणि त्यांच्या आधी काय करायचं? दशांश द्यायचा आणि पूर्णांकाच्या ठिकाणी 0 लिहायचं. आता दुसरं उदाहरण बघू. आता अंशस्थानी किती अंक आहेत? 725 आणि छेदस्थानी 1 वर किती शून्य आहे? 3. तर आपण काय करायचं? 725 म्हणजे उजवीकडून काय करायचं? 1, 2, 3 आणि 3 दशांश नंतर 3 अंकानंतर दशांश द्यायचा आणि पूर्णांकच्या ठिकाणी काय लिहायचं आहे? 0. आता दुसरं उदाहरण बघू. 112/100 किंवा 1000. आता हे आपल्याला कसं लिहिता येईल? आता अंशस्थानी जी संख्या आहे ती संख्या जशाला तशी लिहून घेऊ. 112. आता 1 वर किती शून्य आहेत? 1 वर 3 शून्य आहेत. तर उजवीकडून काय करायचं आपण? 3 अंक आधी दशांश द्यायचं. 1, 2, 3 आणि 3 अंक आधी दशांश दिल्यानंतर काय करायचं? पूर्णांकाच्या ठिकाणी 0 द्यायचं. त्याचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये कसं झालं? 1/12. 112/1000 याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर 0.112. आणखी दुसरं एक उदाहरण घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी. आता समजा वर आहे 15 आणि छेदस्थानी आहे 100. तर आपल्याला काय करायचं आहे? किती अंकानंतर हे दशांश चिन्ह द्यायचं? हे 1 वर किती शून्य आहे? 2. तर आपण उजवीकडून किती अंक आधी दशांश चिन्ह देणार? 2. 1 आणि 2 आणि पूर्णांकाच्या ठिकाणी काय लिहिणार? 0. तर विद्यार्थी मित्रांनो आता तिसरा नियम बघा. अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा कमी अंक असतील तर काय करायचं? आता हे एक उदाहरण बघा. 9/100. आता हे अंशस्थानी किती? 1 अंक आहे आणि छेदस्थानी किती शून्य आहे? छेदस्थानी किती शून्य आहे? 2 आहे. जास्त आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? उजवीकडून किती अंकानंतर 0 द्यावं लागेल? 2. आता इथं किती अंक आहे? 1च अंक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय 1 0 द्यावं लागेल. मग किती अंक होईल? 2. तर आपल्याला 1 वर किती शून्य आहेत? 2. तर किती अंक आधी दशांश द्यायचे आहेत? 2. आणि पूर्णांकाच्या ठिकाणी काय लिहायचे? 0. आता दुसरं उदाहरण बघा. 11/1000. आता इथं 1 वर किती शून्य आहेत? 3 आणि अंशस्थानी किती अंक आहे? 2. ते इथे किती कमी आहे? इथे किती अंक आहे? 2 आणि इथे बघा 9/1000. आता इथं अंशस्थानी काय आहे? छेदस्थानातील शून्यापेक्षा कमी अंक आहे. तर आपण काय करायचं? अंशस्थानी किती? 9 आहे आणि छेदस्थानी 1 वर किती शून्य आहे? 3. तर आपल्याला किती? 3 अंक पूर्ण करावे लागतील. मग किती शून्य द्यावे लागतील? 1 आणि 2. मग आता इथं किती छेदस्थानातील किती? 3 शून्य आहेत. तर आपल्याला इथं किती झाले? 1, 2 आणि 3 अंक. तर मग आपण काय करतो? 1 वर जेवढे शून्य असतील तेवढ्या अंकाआधी आपण काय दशांश देत होतो. आता किती 1 वर किती शून्य आहेत? 3. तर आपण किती अंकाआधी दशांश देणार? 3. 1, 2 आणि 3 आणि पूर्णांकाच्या ठिकाणी काय लिहिणार? 0. आता दुसरं उदाहरण बघू. आता इथे आहे छेदस्थानी अंशस्थानी 7 आहे. एकच अंक आहे. पण छेदस्थानातील 1 वर किती शून्य आहेत? 1, 2, 3, 4. तर आपण किती अंक आधी दशांश देणार? 1, 2, 3, 4. 4 अंक आधी. इथं ऑलरेडी एक अंक आहे. तर आपल्याला किती शून्य घ्यावं लागतील? 3. 1, 2, 3. आता किती अंक झाले? 1, 2, 3, 4. किती? 4 शून्य आहेत आणि आता किती अंक झालेत? 1, 2, 3, 4. तर आपण 1 वर किती शून्य आहेत? 4. तर आपण किती अंक आधी दशांश देणार? 4 अंक आधी.
4 अंक आणि पूर्णांकाच्या ठिकाणी काय लिहिणार 0. दुसरं एक उदाहरण घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 8/100. आता अंशस्थानी किती अंक आहे 1. तर अंशस्थानी किती अंक आहे 1. तर छेदस्थानी किती शून्य आहे 2. तर आपल्याला किती अंक आधी दशांश द्यावा लागेल 2. ते इथे 1 अंक असल्यामुळे आपल्याला 2 संख्या पूर्ण करण्यासाठी 1 शून्य द्यायचा आणि त्याआधी दशांश द्यायचा आणि पूर्णांकाच्या ठिकाणी 0 द्यायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं? आता हे बघा, हे एक आहे दशांश अपूर्णांक कोणता आहे 27.5. आता याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये करताना काय करायचं? 27 हे दशांश नाही म्हणून ती संख्या पूर्ण जशास तशी अंशात लिहायची. आता किती आहे ते 27 आणि 5 आणि छेदस्थानी काय करायचं 1 लिहायचा आणि 1 लिहायचा आणि 1 वर दशांशच्या उजवीकडे जेवढे अंक असतील तेवढे शून्य द्यायचे आहेत. या दशांश नंतर किती अंक आहे 1. तर आपल्याला 1 वर किती शून्य द्यायचं 1. समजलं विद्यार्थी मित्रांनो? दुसरं उदाहरण बघू, तुम्हाला समजून जाईल. आता हे कोणता दशांश अपूर्णांक आहे 0.05. तर आता आपल्याला काय करायचं हे अंक अंशात जशाला तसे लिहून घ्यायचे. किती आहे 1, 2 आणि 5. हे किती 0.05 आणि छेदामध्ये काय करायचं 1 लिहून घ्यायचं. आता दशांश चिन्ह कुठं आहे इथं. तर आता दशांश नंतर उजवीकडे किती अंक आहेत 2, 1 आणि 2. तर आपल्याला 1 वर किती शून्य देता येईल 2, 1 आणि 2. दुसरं उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो. आता 19.315. आता आपण काय करायचं ही 19.315 ही संख्या काय करायचं अंशामध्ये जशाला तसं लिहून घ्यायची. 19.315 दशांश लिहायचा नाही. तर आता आपल्याला 19 दशांश नंतर उजवीकडे किती अंक आहेत 1, 2 आणि 3. तर आपल्याला 1 वर किती शून्य द्यायचे 1, 2 आणि 3. समजलं विद्यार्थी मित्रांनो? चालतंय, पुढील उदाहरण बघू. आता इथे किती आहे 0.008. आता वरची संख्या काय करायचं अंशात जशाला तसे लिहून घ्या 0.008 आणि छेदस्थानी काय करायचं 1 द्यायचं आणि दशांश नंतर किती अंक आहेत 1, 2 आणि 3. तर 1 वर किती शून्य द्यावं लागतील 3, 1, 2, 3. तर हे दशांश. तर विद्यार्थी मित्रांनो 0.008 या दशांश अपूर्णांकाचे आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता सगळ्या जेवढ्या संख्या आहेत जेवढे अंक आहेत ते काय करायचं अंशस्थानी लिहून घ्यायचं. किती अंक आहेत 0 आणि छेदस्थानी काय करायचं 1 लिहायचं. तर आपण किती अंक आधी दशांश आहे 1, 2, 3. तर आपल्या किती अंक आधी दशांश आहे 3. तर आपल्याला 1 वर किती शून्य द्यावं लागतील 1, 2 आणि 3. सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला समजलंच असेल दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं आणि व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये कसं करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. इथेच थांबू आज आपण विद्यार्थी मित्रांनो.